नमस्कार मित्रांनो आपल्या बालपणीच्या काळामध्ये आपण पाहिलेल्या आपल्या आवडत्या लक्ष्य आणि महेश कोठारेचा धडाकेबाज हा चित्रपट तुम्हाला आठवतच असेल। महेश कोठारे, लक्ष्य आणि बाप्पाची मैत्री, कवट्या महाकालचा आतंक या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट आपल्या बालमनावर अगदी कोरला गेला आहे। पण मित्रांनो, तुम्हाला हा चित्रपट पाहताना एक गोष्ट नक्की जाणवली असेल की या चित्रपटाचा जो मूळ गाभा आहे तो हिंदीतल्या शोले चित्रपटावर आधारित आहे। म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्याची मैत्री म्हणजेच जय आणि वीरूची मैत्री, कवट्या महाकाळ म्हणजेच गब्बर सिंग किंवा गाव रामगड म्हणजेच धडाकेबाज मधला शिवापूर। तर मित्रांनो, हा मूळ चित्रपट जरी शोले चित्रपटावर आधारित असला तरी सुद्धा या चित्रपटामधले आतले जे बरेचसे सीन आहेत ते विविध हॉलिवूड चित्रपटांवरून कॉपी केलेले आहेत। उदाहरणार्थ, या चित्रपटातला जो सुरुवातीचा सिक्वेन्स होता ज्यामध्ये लक्ष्याला जेलमध्ये टाकतात वगैरे, तो सिक्वेन्स ॲज इट इज चार्ली चॅप्लिनच्या मॉडर्न टाइम्स या चित्रपटातून कॉपी केला आहे। म्हणजेच जेलमधून लक्ष्य, महेश आणि बाप्पा सुटलेले आहेत आणि कामाच्या शोधात ते एका रॅलीमध्ये सामील होतात। रॅलीमध्ये दंगे होतात आणि लक्ष्याला अटक केलं जातं। लक्ष्याला जेलमध्ये कवट्या महाकालचा गुंड भेटतो। तो गुंड आणि लक्ष्यामध्ये थोडेसे वाद होतात आणि जेव्हा जेवणाची वेळ येते तेव्हा सुद्धा तो गुंड लक्ष्याचं जेवण हिसकावून घेतो आणि लक्ष्य त्या गुंडाकडलं जेवण परत मिळवायचा प्रयत्न करतो। हा सगळा सीन ॲज इट इज दोन्हीकडे सेम होता। नंतर पुढे जाऊन त्या गुंडाला सोडवायला रात्री काही इतर गुंड येतात आणि ते त्या जेलवर हल्ला करतात आणि त्या जेलमध्ये एकच गोंधळ उडतो। त्या गोंधळामध्ये लक्ष्य त्या सर्व गुंडांना जेलमध्ये कोंडून टाकतो आणि लक्ष्याला त्याच्या कामाची शाबासकी मिळते। आता हा पूर्ण सिक्वेन्स महेश सरांनी ॲज इट इज मराठीमध्ये रिक्रिएट केला होता। तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा ही गोष्ट नोटीस केली होती का? कमेंटमध्ये नक्की लिहा।